नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीमध्ये थंबनेल कशा पद्धतीनं बनवायचे ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्रातील व्यक्ती असाल आणि तुम्हाला जर यूट्यूबर बनण्याची इच्छा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ A to Z पाहणं गरजेचं आहे. अन्यथा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही. मी कोणकोणते ॲपचा वापर करतो, मी कोणकोणत्या ॲपच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं यूट्यूबचं थंबनेल बनवतो आणि माझे व्हिडिओ थोड्या का प्रमाणात होईना व्हायरल होतात, हे तुम्हाला सिक्रेट्स सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कुठेही मित्रांनो स्किप करू नका. व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला मित्रांनो समजणार नाही. तर चला A to Z या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला अगोदर प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर काय करायचं आहे, या ठिकाणी तर तुम्हाला पहिलं ॲप जे आहे बॅकग्राऊंड इरेजर नावाचं हे ॲप डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी आपल्याला नाव सर्च करायचं आहे बॅकग्राऊंड इरेजर. या पद्धतीनं हे सर्च केल्यानंतर तुम्हाला हे 2 नंबरचं मित्रांनो हे जे आहे ॲप डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी मी मित्रांनो ऑलरेडी डाउनलोड केलं असल्यामुळे या ठिकाणी ओपनवर क्लिक करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर. तर हे स्टार्टिंगला मित्रांनो हे ॲप डाउनलोड करायचं आहे आपल्याला. त्यानंतर 2 नंबरचं जे आहे यूजफुल बॅकग्राऊंड बनवण्यासाठी ॲप उपयोगाला येणार आहे, ते म्हणजे मित्रांनो या ठिकाणी इमेज सर्च मॅन. या ठिकाणी नाव सर्च करायचं आहे इमेज सर्च मॅन. अशा पद्धतीनं नाव टाकून या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे. यानंतर सर्च केल्यानंतर जी काय प्रोफाईल थोडा या ठिकाणी नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं थोडा टाईम लागत आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲप या ठिकाणी शो करेल इमेज सर्च मॅन म्हणून. आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो 3 नंबरचे जे ॲप आहे आणि सर्वात मित्रांनो जे बॅकग्राऊंड बनवण्यासाठी थंबनेल बनवण्यासाठी ॲप जे आहे यूजफुल, ते खूप मोठ्या प्रमाणात याचा उपयोग होणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पिक्सल लॅब आपल्याला हे सर्च करायचं आहे. आणि जे आपल्याला 2 नंबरचे या ठिकाणी शो करीत आहे पिक्चर एडिटर ॲप म्हणून पिक्सल लॅबसुद्धा म्हणू शकतो. या ठिकाणी मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता की याचं डाउनलोड जे आहे 100 M+ झालेलं आहे. या ठिकाणी मी 3ही ॲप ऑलरेडी डाउनलोड केलं असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी ओपन म्हणून दाखवत आहे. तर तुम्हाला या तिन्ही ॲपचं थोडक्यात सांगतो मित्रांनो. हे बॅकग्राऊंड इरेजर ॲप मी डाउनलोड केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला जी फोटो इरेजर करायचे त्या फोटोला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर मला जसं की आता कोणती फोटो एखादी मी पाहू शकतो, मला फोटो जी एडिट करायची आहे तिलाच मी मित्रांनो या ठिकाणी घेणार आहे. उदाहरणार्थ फोटो मला ही इरेजर करायचे. इरेजर करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो मी डन करणार आहे. डन केल्यानंतर या ठिकाणी मी ऑल ॲटोच्या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे मागचं बॅकग्राऊंड जे आहे या ठिकाणी इरेजर झालेलं आहे. इरेजर झाल्यानंतर आपल्याला डन करायचं आहे. या ठिकाणी सेकंड नंबरला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सेव्ह म्हणून क्लिक करायचं आहे. पण या ठिकाणी सेव्ह झालेले आहे ना, आपल्याला या ठिकाणी रेड द्या म्हणत आहे, पण आपल्याला या ठिकाणी लेटर करून फिनिश करायचं आहे. हे आपली सेव्ह झालेली आहे. आता आपण दुसऱ्या ॲपचं महत्त्व जाणून घेऊ की इमेज सर्च मॅन. आता मी इमेज सर्च मॅन मित्रांनो डाउनलोड ॲप केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जे आहे त्याचा फोटो आहे. तर या ठिकाणी मला जे काही हवं आहे ते मी डाउनलोड करू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आपल्याला फोटो पाहिजे देवेंद्र फडणवीसची. या ठिकाणी देवेंद्र फडणवीसची मग कोणाची आपल्याला फोटो पाहिजे असेल त्यांची या ठिकाणी फोटो सर्च करा मित्रांनो. सर्च झाली की आपल्याला या ठिकाणी आता उदाहरणार्थ आपल्याला देवेंद्र फडणवीसची या ठिकाणची फोटो ही पाहिजे आहे. तर आता हिला डाउनलोड कशा पद्धतीनं करणार. आता डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो हे इथं आयकॉन दिसत आहे डाउनलोडचं, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर हे प्लीज वेट सेकंड फॉर रेडी म्हणत आहे, पण डबल आपल्याला या ठिकाणी ट्राय करायचं आहे. कारण की हे कशामुळे म्हणत आहे तर हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लोड घेत असल्यामुळे म्हणत आहे. पण आता डबल आपण डाउनलोड करू आणि आता हे मित्रांनो डाउनलोडसुद्धा झालेली आहे.
आता मित्रांनो आपल्याला दोन्ही ॲपचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला दोन्ही ॲप डाउनलोड केलेले आहे. पिक्सेल लॅबसुद्धा डाउनलोड केलेलं आहे. आता आपल्याला सीधा जायचं आहे पिक्सेल लॅब ॲपमध्ये. तर ॲपमध्ये जाण्यासाठी पिक्सेल लॅब मी या ठिकाणी ओपन करणार. यामध्ये पिक्सेल लॅबमध्ये आल्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम अशा प्रकारे काही डॅशबोर्ड दिसेल. अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसल्यानंतर सोपीसला आपल्याला 3 डॉटवर जायचं आहे. 3 डॉटवर गेल्यानंतर इमेज साईज सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रेझेंटमध्ये कस्टम आपली जे साईज आहे या ठिकाणी आपल्याला यूट्यूब थंबनेल साईज निवडायची आणि या ठिकाणी ओके करायचं आहे. ओके निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला कलर वगैरे काही चेंज करून घ्यायचं असेल तर तुम्ही आता चेंज करू शकता. तुम्ही पाहू शकता असे अनेक प्रकारचे कलर या ठिकाणी आपण चेंज करू शकतो. मग आपल्याला जे हवा असेल त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही कलर राहू द्या. तर जसं की मला हे कलर राहू द्यायचं आहे, या ठिकाणी मी सिलेक्ट करणार. त्यानंतर मी जे आहे प्लस चिन्हावर क्लिक करणार आणि या ठिकाणी मी लोक 2 टाईपचे कलर बनवतात आणि एक प्रोफेशनल बनवतात. त्यासाठी मी शेपवर जाणार. शेपवर गेल्यानंतर या ठिकाणी मी अशा पद्धतीनं याला थोडं मोठं करून घेतो. मोठं केल्यानंतर मित्रांनो याला राईट करायचं आहे. राईट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खाली इरेजर नावाचं बटन आहे. इरेजरला क्लिक करायचं आणि हे जो दिसतो या ठिकाणी सर्कलचा, या सर्कलला या ठिकाणी गोल करायचं आहे. याला केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं स्क्रोल करू शकता आणि याला असं गोल करून हे करू शकता आणि याला नंतर तुम्ही याला दाबू शकता किंवा याला दाबू शकता आणि याला क्लिक करू शकता. आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे तुम्ही कोणी ठेवू शकता. तर याला तुम्ही या पद्धतीनं लावू शकता किंवा या पद्धतीनं याची तुम्ही अशा पद्धतीनं रोटेटसुद्धा करू शकता. तर मी रोटेट करून घेतलेलं आहे आणि मला या ठिकाणी अशा व्यवस्थित पद्धतीनं लावायचं. याची साईज थोडी मी या ठिकाणी वाढवून घेतो. तर वाढविण्यासाठी थोडं मी याला अशा पद्धतीनं आणखी स्क्रोल करतो. तर हे अशा पद्धतीनं दिसणार आहे. तर याला आता थोडा मला कलर देण्यासाठी मित्रांनो याला कलर देण्यासाठी याला कलर निवडणार आहे. अगोदर याला शॅडो वगैरे देतो. बघा अशा पद्धतीने शॅडो वगैरे दिलेलं आहे. आता याला मी कलर जे आहे व्यवस्थितरित्या देणार आहे. कलर देण्यासाठी मित्रांनो इथं कलरचं बटन आहे. हे आपण अलीकडल्या साईडचा कलर बदलला आणि आपण याचा आता कलर चेंज करणार आहोत. कलर चेंज करण्यासाठी मित्रांनो इथं कलर नावाचा ऑप्शन आहे आणि तुम्ही पाहू शकता याच्या पद्धतीने तुम्ही कोणताही कलर सिलेक्ट करू शकता किंवा या ठिकाणी राहू शकता. उदाहरणार्थ मला हे कलर राहू द्यायचं आहे. मी याला क्लिक करणार. आता हे मित्रांनो कुठंही हलू नये म्हणून याला मी आता एका पद्धतशीर जागेवर लॉक करणार आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक करा, याला लॉक बटनावर क्लिक करा. आता हे कुठंही हलणार नाही, याला कुठेही दाबा हलणार नाही. आता यानंतर जे आहे मित्रांनो माझी प्रोफाईल म्हणजे माझे फोटो या ठिकाणी लावणार आहे. कोण्या जागी लावणार आहे ते या ठिकाणी फोटो लावणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आता फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक करा. फॉर्म गॅलरीवर क्लिक करा. गॅलरीवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता माझी फोटो मी इरेजर याच्या अगोदर तुम्हाला म्हणलं होतं मित्रांनो बॅकग्राऊंड इरेजर ॲपचं काम लागणार आहे. तर बॅकग्राऊंड इरेजरनं हे तुम्ही अशी फोटो क्रॉप करून घ्या व्यवस्थित आणि फोटो व्यवस्थित क्रॉप केल्यानंतर याला थोड्या प्रमाणात अशी मोठी करा आणि अशा पद्धतीने कुठंतरी लावून टाका किंवा बारीकसुद्धा करू शकते. अशा पद्धतीनं मग बारीक केली आणि या ठिकाणी असं शेप राहू देत आहे. मग हिलासुद्धा या ठिकाणी लॉक करतो किंवा लॉक जर करायचं नसलं तर हिला मित्रांनो शॅडो वगैरे देत असल्या तर तुम्ही शॅडो वगैरेसुद्धा देऊ शकता. स्ट्रोकसुद्धा देऊ शकता. हे पाहून घ्या. स्ट्रोकचा कलरसुद्धा चेंज करू शकता आणि यानंतर शॅडोसुद्धा तुम्ही तुमच्या याला देऊ शकता. कमी जास्त प्रमाणात अशा पद्धतीने तुम्ही सेट करून घ्या. तर हे केल्यानंतर मी फोटोलासुद्धा लॉक करणं या ठिकाणी लॉक केल्यानंतर आता या ठिकाणी आपलं थंबनेल अर्ध्या पद्धतीनं काम झालेलं आहे. आणि आणखी एक तुम्ही मोठी गोष्ट मित्रांनो याला पाहिली तर पुन्हा आणखी फोटोमध्ये काही इम्प्रूव्ह करीत असल्या त्याला राऊंडमध्ये करू शकता. राऊंड केल्यानंतर तुम्ही याला राऊंडला आणखी स्ट्रोकसुद्धा करू शकता. स्ट्रोक केल्यानंतर इथं शॅडोसुद्धा देऊ शकता. शॅडो दिल्यानंतर तुम्ही याला एक कलर दिल्यानंतर एक आणखी भारी मित्रांनो या ठिकाणी वाटणार आहे. तर कलर आता मी या ठिकाणी देत आहे. तर कलर या ठिकाणी मित्रांनो मी पिवळा सिलेक्ट करेन. आता हे पिवळा मी
सिलेक्ट केला आहे आणि याला जे आहे मागे घेऊन जातो. हे डोक्याच्या मागे मित्रांनो या ठिकाणी मी लावणार आहे. तर डोक्याच्या मागे लावण्यासाठी याला मागं कसं न्यायचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मागं नेण्यासाठी हे थोडं अडचण येत आहे. तर याला आपण अगोदर फोटोला इकडं करणार, नंतर याला एकूण करून याच्यावर लॉक करून याला डबल इकडं नेणार. तर हे पाहू शकता तुम्ही आता अशा पद्धतीनं झालेलं आहे. तर याला तुम्ही मोठंसुद्धा कमी जास्त अशा पद्धतीनं करू शकता. तर याला कमी जास्त करण्यासाठी मित्रांनो सोपी सलाह, आपल्या फोटोला अगोदर लॉक करून घ्या या ठिकाणी. तर फोटोला लॉक केले त्यानंतर आपल्या याला तुम्ही अशा पद्धतीनं वाढवू शकता. तर हे थोडं इंटरेस्टिंग आणि खूप म्हणजे लोकांचं आकर्षित व्हावं अशा पद्धतीनं थंबनेलचं जात आहे. तर मी यालासुद्धा लॉक करून घेणार आहे. तर हे झालं आहे बॅकग्राऊंडचा साईज. आता यालासुद्धा लॉक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला नाव टाकायचं आहे जे यूट्यूब व्हिडिओला तुम्ही देणार आहात ते. पण या ठिकाणी डबल प्लसवर जाणार, शेप्सवर जाणार. शेप्सवर गेल्यानंतर आपल्याला जे काही याच्यापैकी कोणता घ्यायचा आहे ते तुम्ही शेप्स घेऊ शकता. तर मला उदाहरणार्थ हे घ्यायचं आहे तर मी हे घेणार. याला लांबी अशी करणार. त्याला लांबी केल्यानंतर याला तुम्ही आणखी स्ट्रोक वगैरे देऊ शकता. स्ट्रोक वगैरे दिल्यानंतर याला तुम्ही आणखी शॅडो वगैरे देऊ शकता. शॅडो वगैरे दिल्यानंतर तुम्ही याला आणखी मित्रांनो कलर वगैरे देऊ शकता. कलर तुमच्या गार्डियंट कोणताही देऊ शकता या ठिकाणी तुमच्या चॉईसनुसार. उदाहरण मला हे द्यायचं आहे तर मला आणखी अशा पद्धतीने सारखं बनवायचं. त्याला मी कॉपी करणार. कॉपी करून डबल इथे एक लावणार. याची थोडी साईज आणखी वाढवून घेणार अशा पद्धतीनं. याची थोडी साईज वाढवून घेणार अशा पद्धतीनं. हे तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी सर्व पाहायचं आहे. तर या ठिकाणी याला जे आहे मागं अशा पद्धतीनं घातलेलं आहे. यालाही सुद्धा अशा पद्धतीनं घातलेलं आहे. हे थोडं आणखी प्रोफेशनल वाटत आहे. पण दोघांचा एकच कलर होत असल्याने आपल्याला थोडा कलर चेंज करावा लागणार आहे. तर कलर चेंज करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मित्रांनो इथे यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने तुमच्या मनावर दुसरा कोणताही कलर देऊ शकता. हे आता मला हे कलर द्यायचा आहे. तर अशा याला दोन्हीला मी आता या ठिकाणी हे लॉक करणार म्हणजे जेणेकरून हे कोणीकडे जाणार नाही. तर हे जाणार नाही. आता या ठिकाणी मी जे आहे मित्रांनो या ठिकाणी नाव टाकणार आहे. तर नाव टाकण्यासाठी या ठिकाणी क्लिक करणार आणि मला आता नाव टाकायचं आहे की थंबनेल कसे बनवावे. थंबनेल. तर आपलं हे मराठी कंटेंट असल्यामुळे मित्रांनो मी मराठी टाकत आहे. थंबनेल कसे बनवावे हे पाहू शकता. या ठिकाणी मी मराठी म्हणजे माहिती देतो. म्हणजे तुम्ही कोणतीही जर मित्रांनो यूट्यूब चॅनल असेल काही असेल तर तुम्ही मराठीमध्ये माहिती प्रोव्हाइड करत असाल तर मराठीमध्ये लिहा. हिंदीमध्ये करीत असाल तर हिंदीमध्ये लिहा. या ठिकाणी पुन्हा तुम्हाला तीच प्रोसेस करायची आहे. स्ट्रोक द्यायचा आहे, शॅडो द्यायचा आहे आणि आणखी चांगलं वाटण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला डबल या ठिकाणी कलर द्यायचा आहे. तर कलर तुमच्या डबल चॉईसनुसार देऊ शकता. तुम्हाला जे वाटलं ते देऊ शकता. या ठिकाणी मला आता वाटलं की जसं बा मला हे चांगलं वाटत आहे ग्रीन तर मी ठिकाणी या ग्रीन ठेवत आहे. तर थंबनेल कसे बनवावे तर याचीच पुन्हा एकदा मी कॉपी करणार. कॉपी केल्यानंतर याला डबल एडिट करणार. अशा केल्यामुळे काय जास्त आपल्याला शॅडो स्ट्रोक देण्याची गरज नाही. तर मराठी माणसाने अवश्य पाहावे. मला नाव टाकायचं आहे मराठी यूट्यूबरने पाहावे. मी यूट्यूबरसाठी बनत आहे म्हणून यूट्यूबरसाठी या ठिकाणी माहिती टाकत आहे. मराठी यूट्यूबरनी पाहावे. या ठिकाणी पाहू शकता की असं कॉपी केल्यानंतर आपल्याला जास्त काही हे करायची गरज नाही. म्हणून इथं डायरेक्ट कलरवर करणार आणि या ठिकाणी
कलर चेंज करणार, बाकी याला जास्त काही करायची मित्रांनो या ठिकाणी गरज पडणार नाही. तर मराठी यूट्यूबरनी पाहावे. या ठिकाणी कलर तुमच्या चॉईसनं देऊ शकता, कोणता हवा आहे. त्या ठिकाणी मी कलर जे आहे मित्रांनो ब्लॅक नाही गार्डियन ठेवणार आहे. गार्डियनमध्ये तुम्ही पाहू शकता की याला ठेवतो मराठी यूट्यूबरनी पाहावे. मग अशा पद्धतीनं आपलं थंबनेल या ठिकाणी झालेलं आहे. थंबनेल कसे बनवावे मराठी यूट्यूबरनं पाहावे. याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही चेंजेस करायचे असे करू शकता. या ठिकाणी डबल आहे, स्टिकर आहे. या ठिकाणी काय तुम्हाला या ठिकाणी द्यायचं असेल देऊ शकता. या ठिकाणी भरपूर काही माहिती आहे. या इमोजीसुद्धा आहे, याच्यात इमोजीसुद्धा देऊ शकता. जसं मला वाटले डोळे टाकायचे तर डोळेसुद्धा मी या ठिकाणी टाकू शकतो. या दोन्हीच्यामध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला पाहू शकता कशा पद्धतीनं एक नंबर वाटत आहे. याला स्ट्रोक वगैरे सुद्धा देऊ शकता. याला वगैरे तुम्ही आणखी शॅडो वगैरे देऊ शकता. अशा पद्धतीनं आणखी भारी वाटेल जेणेकरून. तर मित्रांनो आय होप की सर्व व्हिडिओ तुम्हाला समजत आहे असं मला तरी वाटत आहे. आणि नाही जर समजत असेल तर मित्रांनो व्हिडिओ खाली कमेंट करा. नक्की तुमचं माहिती देण्याचा प्रयत्न करीन. आणि मित्रांनो मराठी यूट्यूबर जे पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना नक्कीच सपोर्ट करा. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो आता हे आपल्याला सेव्ह करायचं आहे. त्या सेव्ह करण्यासाठी काय करावं लागणार आहे तर तुम्हाला मित्रांनो फुल HD मध्ये करण्यासाठी 7680 आणि हाईट जे आहे या ठिकाणी पाहू शकता 4320 ठेवायची आहे. तर हे असं केल्यानंतर काय होतं आहे की फुल HD मध्ये हे थंबनेल जे आहे सेव्ह होत असतं. मग याला सेव्ह टू गॅलरी करू शकता. सेव्ह टू गॅलरी केल्यानंतर या ठिकाणी रिटर्निंग इमेज होत आहे. ही इमेज सेव्ह होत आहे आणि ही सेव्ह केल्यानंतर तुम्हाला दाखवू शकतो की फाटणारसुद्धा नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि मी आता गॅलरीमध्ये जातो आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे किती बी झूम केल्यानंतर ही इमेज फाटणार नाही. तुम्ही पाहू शकता की तर अशा पद्धतीने हे सर्व मित्रांनो माहिती होती थंबनेल कसं बनवावे. आणि मित्रांनो काही जरी अडचण आली तर तुम्ही बिनधास्त कमेंट करा. नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर या ठिकाणी इथं थांबू. जय हिंद.